उमापती महादेव की, जनार्दन स्वामी महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत सावता महाराज, बालभद्र हनुमान की जय, पवन पुत्र हनुमान, छत्रपति शिवाजी महाराज की, अपने अपने माता पिता की, अपने गुरुदेव की, भारत माता की, भारत माता की, हर 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 हर, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। प्रस्तुत प्रसंगी पुण्य पावनाशा या गवळी शिवराया नगरीमध्ये चालत असणारी ही शिव महापुराण या ग्रंथाची असणारी ही कथा आज कथेचा असणारा हा तृतीय असणारा हा दिवस, ही कथा आयोजन करणारी असणारी जी मंडळी आहे, शिवभक्त शेषराव शिवराम गवळी, शिवभक्त सौ चंद्रकला शेषराव गवळी, तीन असणारे पुत्र लक्ष्मण शेषराव गवळी, संजय शेषराव गवळी, कृष्णा शेषराव गवळी, तीन असणाऱ्या सुना सुनीता लक्ष्मण गवळी, अश्विनी संजय गवळी, ज्योती कृष्णा गवळी, नातू आरुष, आरोही, शौर्य, आरव, आराध्या, बहीण जनाबाई, भागीनाथ नवपुते चिकलठाण, कैलासवासी वैकुंठवासी वेणुबाई नारायण जाधव शिल्लेगाव, कैलासवासी वैकुंठवासी सुभाष शिवराम गवळी, गंगा भागीरथी शकुंतलाबाई सुभाष गवळी, पुत्र सचिन सुभाष गवळी, महेंद्र सुभाष गवळी, दोन असणाऱ्या कन्या मंगल दीपक कावडे चिकलठाण, संगीता अंकुश फाळके गवळी शिवरा, दोन असणाऱ्या सुना सुनीता सचिन गवळी, प्रणाली महेंद्र गवळी, नातू आयुष आणि श्रीषा, समस्त गवळी परिवार गवळी शिवरा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर या संपूर्ण भाविक भक्तांनी या ठिकाणी कथेचं असणारं आयोजन करण्यात आलेलं आहे. कथेचा आजचा जो असणारा जो दिवस आहे हा तृतीय असणारा हा दिवस आहे. आजच्या दिवशीची कथा सुरुवात करत असताना गणपती बाप्पाला वंदन, तुळजाभवानी कुलस्वामिनी असणारी देवीला असणारं नमन, घृष्णेश्वर भगवंताला असणारं नमन, प्रभू श्रीरामचंद्रजीला असणारं वंदन, दत्तात्रेय भगवंताला वंदन, पंढरीश परमात्म्याला असणारं वंदन, आपल्या गावातील असणारं ग्रामदैवत हनुमंतरायाला असणारं वंदन, आळंदी निवासी माऊलींना असणारं वंदन, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना असणारं वंदन, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना असणारं वंदन, तुम्ही सकल असणारे या ठिकाणी श्रोते मंडळी तुम्हाला असणारं वंदन, अनेक देवदेवता यांना असणारं वंदन, सकल संतांना असणारं वंदन. आज या ठिकाणी कथेचा असणारा जो दिवस आहे हा तृतीय असणारा हा दिवस आहे. थोडासा माझा विकू कमी करायचा, माझ्याच बरं एकट्या माईकचा फक्त. कालपर्यंत आपण या ठिकाणी कथा श्रवण केलेली आहे. काल आपण या ठिकाणी एक महात्म्य असं पाहिलं, नेमकी शिवरात्र कधी उत्पन्न झाली आणि भगवान शंकराचं जे ज्योतिर्लिंग आहे सुरुवातीला नेमकं कुठं प्रगट झालं, ही कथा आपण काल असणारी श्रवण केली. टीव्हीवर सुद्धा मालिका जर चालू असली तर त्यांना सुद्धा अगोदर काल नेमका काय भाग झालेला आहे अगोदर त्यांना 2 मिनिट दाखवावं लागतं बरं का, म्हणजे माणसं जरा जाग्यावर येते थोडंसं.
याला पूर्वसूत्र असतं म्हणायचं, कालचा भाग बघितलेला असं आपण म्हणायचं, कालचा ऐकलेला. इथपर्यंत काल आपण या ठिकाणी कथा श्रवण केली. आता आजचा असणारा जो काही भाग आहे, भगवान शंकराच्या बाबतीमध्ये भगवान शंकराचा मंत्र आहे ओम नमः शिवाय. भगवान शंकराचा असणारा मंत्र सांगितलेला आहे, तो पंचाक्षरी असणारा मंत्र आहे. सगळ्यात अगोदर या पंचाक्षर मंत्राचा उपदेश जर भगवान शंकरांनी कुणाला जर केला असेल तर ब्रह्मदेवाला सगळ्यात अगोदर असणारा उपदेश केला. आणि एवढंच नाही, भगवान विष्णूला उपदेश केला आणि भगवान ब्रह्मदेवाला भगवान शंकरांनी स्वतःहून या दोन देवतांना असणारा उपदेश केला ओम नमः शिवाय या मंत्राचा. आता सुद्धा आपल्याला गळ्यामध्ये माळ घालायची असेल ना, तर आपल्या कानामध्ये सुद्धा मंत्र दिला जातो. कोणता? रामकृष्ण हरी हा आपल्याला उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण हरी म्हणा, हा आपल्याला सुद्धा गुरु काय करतात? मंत्र देतात. सगळ्याचे असणारे गुरु जर कोण असतील, सगळ्याचे गुरु म्हणजे विष्णूचे सुद्धा गुरु आणि ब्रह्मदेवाचे सुद्धा गुरु जर सांगायचे म्हटलं तर भगवान शंकर. त्यांनी सुरुवातीला मंत्र दिला ओम नमः शिवाय. हा मंत्र दिल्याच्या नंतर या मंत्राची महती सांगण्याकरता सुरुवात केली. मला जर प्रसन्न करायचं असेल, माणसाला हरिपाठ येत नसेल, माझे 1000 नावं येत नसतील, काही त्याला येत नसेल, तर हा मंत्र जरी त्यानं म्हटला ना पूजा करत असताना सारखं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, तरी भगवान शंकर सांगतात त्याला दुसरा अभ्यास करायची गरज नाही. सगळ्यात सोपा असणारा मंत्र आहे. देवाची पूजा सुरू झाली की आपल्या मुखानं हा मंत्र म्हणण्याकरता सुरुवात करायची. हा सगळ्यात सोपा असणारा मंत्र. या पंच अक्षर मंत्राचा उपदेश ब्रह्मदेवाला आणि विष्णूला असणारा उपदेश केला. उपदेश केल्याच्या नंतर पुढे काही भाग सांगितलेला आहे. जीवनामध्ये येऊन माणसानं एक तरी शिवलिंग असणारं स्थापन करावं. लक्ष करा बरं का, आता आपण एवढी मंडळी बसलो का नाही, कमीत कमी माणसानं एक तरी शिवलिंग असणारं स्थापन करावं. एक तरी शिवलिंग स्थापन करावं आणि ते शिवलिंग स्थापन केल्याच्या नंतर त्याची पूजा अर्चना वगैरे असणारी आपल्या हातानं व्हावी. त्या लिंगामध्ये 2 प्रकार महत्वाचे सांगितलेले आहेत. एक चललिंग आणि एक अचल लिंग. शब्द व्यवस्थित ऐका बरं का. एक चललिंग आणि एक अचल लिंग. चललिंगाचा अर्थ काय होतो? परत सांगतो बरं का, लक्ष करा. एक चललिंग आणि दुसरा असणार अचल लिंग. त्याचा सोपा अर्थ असा आहे, चललिंगाचा अर्थ होतो जे लिंग चलतं. चलतं म्हणजे त्याची पूजा वगैरे होते आणि पूजा वगैरे झाल्याच्या नंतर ज्याचं विसर्जन केलं जातं याला म्हणायचं चललिंग. आणि अचल लिंगाचा भाग असा आहे, एकदा जर स्थापन केलं तर त्याला मात्र पुन्हा हलवत नाहीत, त्याला अचल लिंग म्हणायचं. मग हे चललिंग बनवत असताना एकदम सुंदर स्वरूपामध्ये असणार वर्णन केलेलं आहे. चललिंग जर आपल्याला जर बनवायचं असेल ना, तर चललिंग बनवत असताना तुम्ही कशाचंही लिंग बनवू शकता. कशाचंही लिंग बरं का. जे चललिंग आहे फक्त पूजा करण्यापर्यंत त्याचा उपयोग करायचा. पूजा संपली की ते लिंग असणारं विसर्जन करून टाकायचं, याला चललिंग म्हणतात. आणखी सोपं सांगतो, लक्ष करा बरं का. फक्त पूजा होईपर्यंत त्याचा वापर करायचा. ती पूजा भगवान शंकराला अर्पण होते, भगवान शंकराला पौचिती होते. पुन्हा मात्र त्या लिंगाची आपल्याला गरज नाही. याला आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. हे नवीन आता चहाचे ग्लास निघालेत का नाही, नवीन चहाचे ग्लास. तुमचं प्रेम त्याच्यावर कुठपर्यंत असतं माहिती का? जोपर्यंत त्याच्यामध्ये चहा आहे तोपर्यंत तुमचं प्रेम त्याच्यावर. आणि एकदा चहा संपल्यास पुन्हा काही खाऊन टाकता का तुम्ही? टाकून देता पुन्हा. म्हणजे त्याची किंमत तुम्हाला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्यामध्ये चहा आहे तोपर्यंत त्याची किंमत तुम्हाला आहे. चहा संपला, तुम्ही टाकून दिला. तसं इथं एक वर्णन केलेलं आहे. पूजा करत असताना जर भगवान शंकराची पूजा करायची असेल तर चललिंगामध्ये पूजा करता येते आणि अचल लिंगामध्ये सुद्धा पूजा करता येते. दररोज सकाळी माता भगिनी महिला मंडळी स्वयंपाक करण्याकरता सुरुवात करतात. चांगला आहे का बरं का. हां,
स्वयंपाक करण्याकरता सुरुवात झाल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर जुन्या कालावधीमध्ये महिला मंडळी काय करायची, अग्नीला ते नैवेद्य दाखवण्याकरता, पाणी दाखवण्याकरता काय करायचं, ते असे चिपटी बारकी करायची, ओवळायची आणि चुलीमध्ये टाकून द्यायची. ही तर बनवाच बनवा. अग्नीला असणारं अर्पण केल्याच्या नंतर सगळ्या देवतेला असणारं ते पौचिती होतं. अग्निदेवतेला सुद्धा असणारं पौचिती होतं. पण याच्या पुढं आणखी काय का, हे बनवल्याच्या नंतर एक माझ्या भगवान शंकराची पिंड सुद्धा बनवा. लगेच बरं का, लगेच बनवायची. कशाची? ज्वारीचं पीठ असेल, ज्वारीच्या पिठाची बनवा. भाकरी करण्याच्या अगोदर बरं का, भाकरी करण्याच्या अगोदर बनवा हातावर, 2 मिनिटांमध्ये बनवता येते. पिंड तयार झाली, दर्शन घ्या, आणि दर्शन घेतलं की लगेच तिला विसर्जन करून टाका. मग काय करायचं, लगेच दर्शन झालं लगेच मोडून टाकायची आणि भाकरीला सुरुवात करायची. गोष्ट लक्षात आली का? म्हणजे पहिली अगोदर पिंड तयार करायची आणि लगेच पिंडाचं दर्शन घ्यायचं, तसंच ठेवायचं आपल्या समोरच्या ताटामध्ये. दर्शन घ्यायचं का, तर तुमच्या हातानं पिंड बनवली बरं का. आणि सगळ्यात भाग्यवान तुम्ही एवढे आहेत, स्वतः निर्माण केलेली पिंड हे सगळ्यामध्ये महान असते, स्वतःनं निर्माण केलेली. आणखी कळत नसेल तर स्वतः सांगतो बरं का, दुसऱ्यानं केलेला स्वयंपाक तुम्हाला जास्त आवडतो का स्वतःनं केलेला जास्त आवडतो? बोला ना. काही सासा अशा आहेत, सुननं केलेला स्वयंपाक सासूला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. चहा सुद्धा आवडत नाही. कधी साखर जास्त तरी होणार, कधी कमी तरी होणार, कधी बरोबर तरी होणार. म्हणजे दुसऱ्यानं केलेला स्वयंपाक अजिबात आपल्याला आवडत नाही. हे सांगू, जशी शिवलिंगाची भूमिका, दुसऱ्यानं जे शिवलिंग आहे ते कसं आहे माहिती नाही, आपल्याला माहिती नाही कसं आहे ते. तुम्हाला जसा असणारा शिवलिंगाचा भाग बनवायचा आहे तसा तुम्ही आकार तुमच्या हातानं देऊ शकता, तुमच्या हातानं बरं का, जसा तुम्हाला बनवायचा तसा. नंबर 1, तुम्ही पिठाची सुद्धा असणारी पिंड तयार करू शकता, गव्हाच्या पिठाची सुद्धा पिंड तयार करू शकता. कुठं जर तीर्थक्षेत्रावर गेलात आणि तीर्थक्षेत्रावर गेल्याच्या नंतर तुम्हाला जर पिंडीचं दर्शन घ्यायचं असेल तर माता भगिनी माऊल्या काय करतात माहिती, त्या तीर्थक्षेत्रामधल्या नदीमधली रेती घेतात, वाळू घेतात बरं का, अशा वर आणतात आणि वर आणल्याच्या नंतर काय करतात, त्याचीच पिंड तयार करतात. पिंड तयार केली की त्याला हळद कुंकू वगैरे व्हायचं, पूजा झाली लगेच विसर्जन करून टाकायचं, झालं संपलं. ही दररोजची भूमिका आहे बरं का. हा, आता हे कुण केलं हे तुमच्याकरता सांगतो, अशातला भाग नाही. राजा रावणाच्या आईचं नाव आहे कैकसी. राजा रावणाच्या आईचं नाव आहे कैकसी. ती दररोज 1 आणि 2 स्वरूपामध्ये पिंड बनवत असताना पंचधान्याची ती पिंड बनवायची. म्हणजे पंचधान्य घ्यायचं, त्याला असणारं पीठ त्याचं करायचं आणि पंचधान्याची पीठ असणारं तयार त्या ठिकाणी करून त्याची पिंड तयार करायची आणि पाण्यामध्ये असणारे विसर्जन करून टाकायची. एक दिवस तिची भक्ती एवढी श्रेष्ठ झाली की भक्ती श्रेष्ठ झाल्याच्या नंतर त्या लिंगाचं सुद्धा काही जणांना अपहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस तिला दुःख झालं. दुःख झाल्याच्या नंतर राजा रावणानं सांगितलं, आई रडू नको, मी भगवान शंकराचं आत्मलिंग आणून देतो. तरी कैकसी काय म्हणते माहिती, मला त्या आत्मलिंगाची गरज नाही, माझ्या हातानं जे तयार केलेलं आहे मला ते पाहिजे. म्हणजे आपल्या हातानं बरं का. आता कशा कशाची पिंड तुम्ही बनवू शकता, लक्ष करा. नंबर 1, सुंदर स्वरूपामध्ये असणारं सांगितलेलं आहे. 4 स्वरूपामध्ये 4 जणाला भाग सांगितलेला आहे. 4 जण आहेत बरं का, भूमिका सांगितलेली आहे. नंबर 1, ब्राह्मणानं जर निर्णय घेतला की मला पिंड तयार करायची आहे, तर ब्राह्मणानं कोणत्या कलरची पिंड तयार करायची ती लक्ष देऊन ऐका. ब्राह्मणानं बरं का, ब्राह्मणानं जर पिंड तयार करायची असेल तर ब्राह्मणानं पांढऱ्या कलरची पिंड तयार करायची. म्हणजे त्यांनी माती कोणती घ्यायची माहिती का ब्राह्मणानं? पांढरी माती घ्यायची. पांढरी माती आहे का तुमच्या परिसरामध्ये? जुने बांधकाम होते का नाही? जुने बांधकाम कशाने व्हायचे? पांढरी माती बरं का, पांढरी माती आहे का? हा, मग ह्यांच्या इकडे शेतामध्ये जा बरं का आता उद्यापासून. पण हे ब्राह्मणाला सांगितलं बरं का. हा, आपला नंबर नाही त्याच्यामध्ये. ब्राह्मणानं काय करायचं, पिंड बनवत असताना पांढऱ्या मातीची पिंड ब्राह्मणानं बनवायची. नंबर 2,
क्षत्रिय आहे, राजा आहे, राजानं जर पिंड बनवायची असेल तर राजानं लाल मातीची पिंड बनवायची. लाल माती म्हणजे हे वीटभट्टीला वापरतात का नाही, लाल माती. राजानं लाल माती घ्यायची आणि त्याची पिंड तयार करायची. आता हे आपलं पुढलं बरं का. आता आपण वैश्य आहेत, म्हणजे आपण शेतकरी आहेत. शेतकऱ्यानं काय करायचं, पिवळसर माती घ्यायची, म्हणजे पिवळी माती बरं का. सापडेल का कुठं? आता नाही सापडली तर त्याला सोपा पर्याय सांगतो. माती काळी घ्या आणि त्याच्यामध्ये कलर मिसळा. कोणता? पिवळा. आता हे तुम्हाला इकडं थोडंसं जरा बरं आहे बरं का. शहरला गेलात का नाही, शहरला आता एखाद्या जर माता माऊलीला जर सडा टाकायचा म्हटलं तर तिथं शेण सापडत नाही बरं का. आता काय करतात माहिती का, ती शेणासारखीच रांगोळी आहे, शेणासारखी पाण्यात मिसळायची आणि तिचा सडा टाकायचा. किती सुधारणा निघाली विचार करा. आपल्या वैश्याकरता म्हणजे शेतकऱ्याकरता पिवळ्या कलरची पिंड असणारी बनवायची. आणि जो शूद्र आहे, अत्यंज लोक आहेत, यांनी पिंड बनवत असताना काळ्या मातीची पिंड बनवायची. आता बनवत असताना प्रश्न सांगतो, लक्ष करून ऐका. कशा स्वरूपामध्ये पिंड बनवायची? तुम्हाला जशी आवडते का नाही तशी पिंड बनवा. कुणाला त्रिकोणी पिंड आवडते. त्रिकोण कळतो का? जे शाळा शिकतात का नाही त्यांना कळतं. तुम्हाला कळतं ना? त्रिकोणाला 4 कोण असतात ना, किती असतात? हा हिशोबात आहे बरं का. हा, त्रिकोण आणि त्याच्यामध्ये एक टिंब द्यायचा, त्याला त्रिकोणी आकाराची असणारी पिंड. नंबर 2, चौकोनी आकाराची सुद्धा पिंड तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर गोलाकार पिंड सुद्धा तुम्ही बनवू शकता. जशी तुमची इच्छा आहे तशा स्वरूपामध्ये तुम्ही पिंड बनवू शकता. आता हे पिंड बनवल्याच्या नंतर जर कुणाला एखाद्या जर तिची स्थापना करायची असेल, त्या पिंडीची स्वतः जर कोणी तयारी केली, दगडाची वगैरे असेल जर निर्माण केली आणि तिची स्थापना जर करायची म्हटलं तर स्थापना करत असताना तिच्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला अगोदर 1 आणि 2 स्वरूपामध्ये नाही, 9 प्रकारामध्ये काही भाग खाली खड्ड्यामध्ये टाकण्याकरता सांगितलेला आहे. नंबर 1 सांगत असताना सांगतात, नीलम म्हणजे निळ्या कलरचे असणारे मणी. त्या भगवान शंकराची पिंड आपल्याला स्थापन करायची आहे, त्याच्या खड्ड्यामध्ये अगोदर निळ्या कलरचे मणी असणारी टाकायची, नीलम. नंबर 2 लाल कलरचे असणारे मणी त्या खड्ड्यामध्ये टाकायचे. नंबर 3 रत्न टाकायचे. रत्न म्हणजे एखादा हिरा असेल, रत्नाचा असणारा भाग टाकायचा. वैदुर्य एवढंच नाही, श्याम असणारी रत्न, मरकत, मोती, मुंगा, मुंगा म्हणजे मूग, गोमेद म्हणजे गोमूत्र टाकू शकता. वेगवेगळे असणारे अलंकाराची असणारी भूमिका सांगितली, त्या खड्ड्यामध्ये तुम्ही असणारी टाकू शकता. एवढंच नाही, ते टाकत असताना प्रत्येक जणाच्या बाबतीमध्ये काही मंत्र असणार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. 9 प्रकारामध्ये टाकत असताना थोडंसं ताड बसा, एक मंत्र म्हणून दाखवतो, सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणा बरं का. हरिहि ओम म्हणा. हरिहि ओम. सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय वै नमो नमः भवे भवे नाति भवे भवस्व मां भवोद्भवाय नमः. त्याला नाही चालेल, त्याला काहीच करून पाहू, आता काहीच करू नका, एकदम निवांत बसा, मांडी घालून तुम्ही, काहीच त्याला करू नका अजिबात. 1 आणि 2 स्वरूपामध्ये नाही तर 9 स्वरूपामध्ये काही असणारे हिरे, मोती, माणिक असणारे खाली टाकायचे आहेत. जिथं तुम्हाला पिंडीची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी एक भाग सांगितलेला आहे. पताका मात्र त्या ठिकाणी लावणं मात्र गरजेचं आहे. पताका म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये? झेंडा.
तो असणारा भगव्या कलरच्या स्वरूपामध्ये असणारा तो लावायचा. आता या ठिकाणी 1 आणि 2 स्वरूपामध्ये नाही तर 8 प्रकारामध्ये भगवान शंकराची ज्योतिर्मय असणारी पिंड या ठिकाणी आहे. दररोज दिसते, कुणाला दिसते कुणाला दिसत नाही, पण 8 प्रकारामध्ये भगवान शंकराची मूर्ती आहे. 8 प्रकारामध्ये. दररोज सकाळी जर उठलात ना, तर दररोज सकाळी उठल्याच्या नंतर अगोदर पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं. का? त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. ही सगळी पृथ्वी आहे का नाही, ही सगळी पृथ्वी म्हणजे भगवान शंकराच्या बाबतीमध्ये पिंडच आहे. आणि आपण कुठं राहतो माहिती का? ही पृथ्वीवर आपण राहतो का नाही? ही सगळी पृथ्वी म्हणजे पिंड आहे. आणि आपण कुठं राहतो? आपण पिंडीवर राहतो बरं का. ही सगळी पिंड आहे. 1 क्रमांकाची. नंबर 2, पिंडीशिवाय आपलं कुठलंही कार्य होत नाही. सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर पहिला पाऊल आपल्याला पिंडीवरच टाकावा लागतो. नंबर 1 पिंड. त्या पृथ्वी मातेचं दर्शन घ्यायचं. पृथ्वी मातेचं दर्शन घेतलं, पिंडीचं दर्शन घेतलं असं पुण्य मिळतं. पण असे काही पट्टे भादर आहेत, सकाळी उठलं की अगोदर तंबाखून चुना घेतात. हा, आणि खायचं थुकण्याकरता सुरुवात करायचं. हे पिंड आहे पृथ्वी माता म्हणजे दर्शन घ्यायचं. नंबर 2ला या पृथ्वी तलावर पाणी राहतं. पाणी, त्या पाण्याचं सुद्धा दर्शन घ्या बरं का. ती पाणी सुद्धा पिंडच आहे. नंबर 3ला भाग सांगितलेला आहे तो अग्नीचा. अग्नी आहे का नाही? अग्नी सुद्धा पिंडच आहे. नंबर 4 वायू आहे का नाही? वायू म्हणजे हवा. ही हवा सुद्धा पिंडच आहे. आणि नंबर 5 हे तुम्हाला आकाश दिसतं का नाही? हे आकाश सुद्धा पिंडच आहे. 5 प्रकारामध्ये पिंड. 6वा क्रमांक सांगितलेला आहे, जो सकाळी सूर्य उदय होतो का नाही, तो सूर्य सुद्धा पिंडच आहे. म्हणजे भगवान शंकराची मूर्तीच आहे. आणि रात्रीच्या वेळेला जो चंद्र उदय होतो का नाही, तो चंद्र सुद्धा भगवान शंकराची पिंडच आहे. आणि आणखी एक पिंड आपल्या शरीरामध्ये आहे, फक्त ती दिसत कुणाला नाही बरं का. ती कुणालाच दिसत नाही. ती पिंड काही कालावधीपर्यंत राहते आणि पुन्हा शरीराला सोडून निघून जाते. सांगता येईल कुणाला? वा वा, टाळ्या वाजवा एकदा. छान. तुमच्या शरीरामध्ये एक पिंड आहे, तिचं नाव आहे आत्मा. हे पिंड कधी मरत नाही बरं का, कधीच मरत नाही. आणि त्याच पिंडीला दुसरे एक नाव सांगितलेलं आहे जीव. जीव आणि पिंड हे अलग अलग नाही. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. हे जीव आणि आत्मा एकच आहे. म्हणून ती सुद्धा एक पिंड आहे. याच्या पुढे एक सांगितलेलं आहे, आपलं शरीर आहे का नाही, ही शरीर सुद्धा एक पिंडच आहे. लोक विनोदानं बोलत बोलत म्हणतात, काय पिंड आहे. इकडे अशोक भाऊकडे बघा आता. म्हणजे कुणाचं शरीर जर असं जाड असेल का नाही, असं जाड शरीर असेल, त्याला काय म्हणतात, काय पिंड आहे. काय पिंड म्हणजे काय जाडजूड माणूस असणार आहे. म्हणजे कुणाचं शरीर हडकुडा असेल, कुणाचं जाड असेल, त्याला सुद्धा काय म्हणतात, पिंडच म्हणतात बरं का. आणि आपल्या शरीराला सुद्धा पिंडाचा असणारा भाग सांगितलेला आहे. हे शरीर सुद्धा निर्माण होत असताना 5 जणांकडून आपल्याला आणावं लागतं, त्यावेळेला शरीर निर्माण होतं. तुकोबरा एका प्रमाणामध्ये सांगतात, पिंड हा उसना आणिला 5चा. पिंड हा उसना आणिला 5चा. शेखी लागे ज्याचा त्यासी देणे. शेखी लागे ज्याचा त्यासी देणे. पिंड हा उसना आणिला 5चा. पिंड हा उसना आणिला 5चा. लागे ज्याचा त्यासी देणे. आपलं शरीर 5 जणांकडून उसनं आणलेलं आहे. बरं, उसनं आणलेलं परत द्यावं का नाही द्यावं?
आणि जर उसनं आणलेलं जर कोणी देत नसेल, लक्ष करा बरं का, उसनं आणलेलं जर परत कोणी देत नसेल, तर आपल्या व्यवहारामधली गोष्ट सांगतो. एखादी शेजारीन बाई काय करते, अहो जरा पाहुणे घरी आले ते जरा थोडीशी साखर द्या की. मग ते सुरुवातीला असते साखर देतात, परत ती मागण्या करतात 2 दिवस झाल्याच्या नंतर, थोडे पाहुण्याला साखर द्या की. मग ती काय करते माहिती का शेजारीन बाई, पहिलं जर नेऊन दिलेलं, पहिली जर साखर दिलेली जर परत आणून दिली असली, तर ती काय करते माहितीये का, परत घेऊन जा म्हणते बरं का. नाही तर काय म्हणते माहितीये का, घरी साखरेचा डबा भरलेला असतो, ती म्हणते हो का आत्ताच तुम्ही आलात बरं का, आम्हाला चहाला सुद्धा साखर नव्हती. मग ती निघून गेली का नाही, मग शेजारीन बाईला बोलून घेते, आमच्या घरी काय साखर नाही का, कालच पोत आणलंय, डबा भरलेला आहे, पण नेलं की परतच आणून देत नाही. अरे बाबा, जसं शेजारीन बाईला तुम्ही साखर देत नाहीत, एकदा जर परत आणून जर नाही दिली तर देत नाहीत, हा देव सुद्धा काय करतो, जर एखाद्या वेळेस उसनं आणलेलं जर त्याला परत जर नाही दिलं, तर देव सुद्धा तुम्हाला शरीर देऊ शकत नाही. महत्वाची असणारी गोष्ट आहे. म्हणजे उसनं आणलेलं आहे, उसनं आणलेला परत देणं हे फार गरजेचं आहे. 5 जणांकडून उसनं आणलेला आहे आणि हा आपल्या शरीरामधला असणारा एक भाग आहे. याच्या पुढे एक महत्वाचा भाग सांगतो. सांगा, तुम्हाला दररोज सकाळी पिंडीचं दर्शन घ्यायचंय का? ते भाद्रपद महिन्यामध्ये लक्ष्म्या बसवल्या असतात बघा, अशा माणसात काही बदलच नाही. 500ची नोट घाला, बिचाऱ्या अशा ताटलेल्याच असतात बरं का, अशा काहीच नाही, असं बोलत चालायचं बरं का मोकळ्या मनानं. दररोज सकाळी तुम्हाला किंवा 24 तास भगवान शंकराच्या पिंडीचं दर्शन घ्यायचंय का? मोठ्यानं बोला जरा. हा, तुमच्या हातामध्ये सुद्धा एक पिंड आहे. तुमचे हात आहेत का नाही, त्या हातामध्ये सुद्धा एक पिंड आहे. आणि दररोज तुम्हाला पिंड न तयार करता तुमच्या हातामध्ये पिंड तयार करता येते. थोडंसं ताड बसा, तुम्हाला मी हातामध्ये पिंड तयार करण्याकरता दाखवतो कशी तयार करायची. ताड बसा, थोडेसे असे हात जोडा, असे व्यवस्थित जोडा, असे हात व्यवस्थित जोडा. मधला असणारा भाग थोडासा असा फुगवा, असा मधला भाग बरं का, मधला भाग असा फुगवायचा. हा, थोडेसे दोन्ही अंगठे असे वर घ्या. आता वर आजीबाई हो का, माझ्या हाताकडे बघा, इकडे जरा थोडं इकडे बघा, इकडे माझ्याकडे, माझे हात बघा अगोदर. मधला भाग असा थोडासा फुगवायचा. हा, आणि हे 2 अंगठे आहेत का नाही, हे मध्यभागी असे दाबायचे, थोडेसे उंच करायचे. आता माझ्या हाताकडे बघा आणि तुमच्या पण हाताकडे बघा. आता जरा व्यवस्थित हात करा. हा, ते माझ्या हाताकडे बघा थोडस असं. हा माझा हात आहे का नाही, असा गोलाकार असणारा हात करा. ही पिंड तयार झाली बरं का, पिंड. आणि दररोज काय करायचं, नाही जरी पिंडीचं दर्शन झालं, असं दर्शन घ्या सगळ्यांनी. म्हणजे तुमच्या हातामध्ये सुद्धा पिंडच आहे. इतका महत्वाचा असणारा भाग आहे. म्हणजे त्याला बनवायची गरज नाही, अजिबात बनवायची गरज नाही. जर ज्याला वेळ असेल तर तो बनवू शकतो. पण जर कोणी शिवलिंगाची पिंड जर निर्माण केली, तर निर्माण केल्याच्या नंतर 1 आणि 2 प्रकारामध्ये नाही, तिच्या 16 स्वरूपामध्ये तिचा असणारा पिंडीची असणारी उपचार, नवे तिची पूजा करणं मात्र फार गरजेचं आहे. बोलत असताना सूत महर्षी शौनकांना असणारे सांगतात. नंबर 1 ला पिंडीची आपल्याला जर स्थापना आणि पूजा जर करायची असेल, तर नंबर 1 ला भाग सांगितलेला आहे, देवतेला अगोदर आव्हान करावं लागतं. म्हणजे देवतेला अगोदर बोलवावं लागतं. आव्हानम समर्पयामी, देवाला अगोदर बोलवावं लागतं. देव बोलवल्याशिवाय येत नाही बरं का, देव बोलवल्याशिवाय येत नाही. याला एक दृष्टांत देतो. द्रौपदीला ज्यावेळेस कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली, आणि पांडुरंगे येई व पांडुरंगे येई, त्यावेळेला द्रौपदीला एक गर्व होता. देवाला काय बोलवायची गरज आहे, लक्ष करा बरं का, देवाला काय बोलवल्याची गरज आहे. या कौरवाकडून मी माझ्या स्वतःच्या शरीराचं संरक्षण करू शकते, म्हणून तिनं काय केलं, फरफटात सभेमध्ये आणलं होतं. ज्यावेळेला वस्त्र ओढण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला द्रौपदीनं काय केलं, आपल्या शरीरामध्ये जेवढी ताकद होती का नाही, तेवढ्या ताकदीनं आपले वस्त्र मात्र असे धरले.
तिला विश्वास होता स्वतःच्या शक्तीवर. तिनं देवाला नाही बोलवलं, आणि देवाला बोलवलं तरच देव येतो, विनाकारण येत नाही बरं का. देवाला बोलवावंच लागतं. कोण बोलविते बस हरिविन, कोण बोलविते हरिविन. ज्यावेळेस वस्त्र ओढण्याकरता सुरुवात झाली आणि द्रौपदीची शक्ती कमी पडली, त्यावेळेला मग मात्र तिनं असणारी देवाला हाक मारली. देव सर्वांनी म्हणा, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले, दीनानाथ प्रीत सांभाळिया फुले. म्हणजे द्रौपदीनं देवाला बोलवलं, आणि देवाला बोलवल्याच्या नंतर देव आला. तसं आपल्याला सुद्धा पूजा जर पिंडीची करायची म्हटलं तर देवा सांगना देवा पहिली पूजा करत असताना देवाला अगोदर बोलवणं मात्र गरजेचं आहे. अगोदर देवाला बोलवायचं. कसं बोलवायचं ते लक्ष करून ऐका.
विठाबाई पूजा करत असताना देवाला बोलवायचं, बोलवत असताना काही भाग सांगितलेला आहे. कुत्र्याला जर बोलवायचं असेल तर कसं बोलवावं लागतं? कुत्र्याला जर बोलवायचं असेल तर कसं बोलावं लागतंय? यू 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 बोलवण्याची पद्धत. कुणाला? कुत्र्याला. म्हशीला बोलवायचं असल्यास, एखादं जनावर असेल, गाय असेल, बैल असेल, याला बोलवण्याची वेगवेगळी पद्धत. ज्याचे नाव असतील का नाही त्याचं नाव घ्यायचं आणि बोलवलं की ते येतात. लक्ष करा. एखादा माणूस रस्त्यानं चाललेला आहे, त्याला बोलवायचं, त्याचं नाव जर माहिती असेल तर त्याला नाव घेतलं की त्याला बोलवण्याचा भाग. त्याचं नाव जर माहित नसेल, ओ काका, ओ मामा, अहो इकडे हो, मी त्याला असा असा हात केला की त्याला लक्षात येतं की आपल्याला कोणीतरी बोलवतं बरं का. तसं देवाला जर बोलवायचं म्हटलं का नाही, देवाला, तर देवाला बोलण्याकरता असणारे काही भाग सांगितलेले आहे. देवाला जर बोलवायचं असेल तर थोडं ताट बसा, थोडंसं असं ताट. नाही, मी असं ढिलं कथा ऐकू देत नाही बरं का. असं हा हा असं असं नाही बसायचं, असं हा असं ताट बसायचं, असं हा असं ढिलं नाही बसायचं. असं देवाला जर बोलवायचं म्हटलं का नाही, अशा हात वर घ्यायचे आणि देवाला असं बोलवायचं. कसं बोलवायचं पहा. अगोदर ही पूर्व दिशा आहे, बोलवा देवाला. ही देवाला बोलवण्याची पद्धत बरं का. नंबर 2, पश्चिम दिशा, बोलवा देवाला असं. दक्षिण दिशा, उत्तर दिशा, आकाश आणि पृथ्वी, हे बोलवण्याची पद्धत आहे देवाला. आव्हानम समर्पयामी, देवाला बोलवण्याची पद्धत बरं का. कारण देव कुठं राहतो? हरी जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. पाहे तिकडे देव आहे, दिशा व्यापुनी भरला राहे. प्रत्येक ठिकाणी पूजा सांगितली देवाला बोलवण्याची. नंबर 2, देव आल्याच्या नंतर, लक्ष करा बरं का, देव आल्याच्या नंतर, देव आला, देव घरा आला, भक्ता सन्मानी पूजिला. देव घरी आला, त्यांची पूजा केली, पण पूजा केल्याच्या नंतर देवाला काय असं उभंच ठेवायचं का? मग त्यांना आता खाली बसवायचंय. कुणाला? देवाला. बरं, बसवण्याच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेत बरं का.
ज्याच्या शरीरामधून प्राण निघून गेलेला आहे त्याला बसा म्हणावं लागतं का बसवावं लागतं? त्याला बसवावं लागतं बरं का. का बसवावं लागतं? असा कधी शांत चित्तानं बसलेलाच नसतो. अहो जरा बसा, नाही लयच गडबड आहे, जरा थांब, तुझ्यावर वेळ येणार आहे, जरा तू निवांत बसणार आहेस पुन्हा, असं निवांत. मग देव आल्याच्या नंतर त्यांना असं खाली बसवण्याकरता काय करावं लागतं? देवा आता खाली बसा. मग खाली बसल्याचं असतं नंतर देवाला खाली बसण्याकरता आसन द्यावं लागतं, आसन. मग त्याला काय करावं लागतं? देवाला एखादं पीस वगैरे काही असेल ना तर खाली आसन टाकावं लागतं. आसनम समर्पयामी. ब्राह्मण देवता पूजा करत असताना हे मंत्र म्हणतात बरं का, पण आपण लक्ष देत नाहीत. हा, आसनम समर्पयामी. पुन्हा अर्घ्यम समर्पयामी. आता देवाची पूजा सुरू झाली की पूजा सुरू झाल्याच्या नंतर अगोदर देवाला स्नान घालण्याच्या अगोदर देवाची पायाची पूजा करणं गरजेचं आहे. दररोजची पूजा करत असताना लक्ष करा बरं का, तांब्या उचलायचा आणि अगोदर देवाच्या डोक्यावर नाही टाकायचा. आपल्याला असती गडबड जास्त. एका तांब्यात सगळे देव आंघोळ करतात बरं का, एकाच तांब्यात बस. आणि त्याला काही साबण वगैरे काही नसतं, काही नाही, अजिबात काहीच नाही. असं माफी मागून बोलतो बरं का. देवाला आंघोळ घालत असताना देव सुद्धा कोणी चुळीत नाही, अजिबात नाही. पण आपलं शरीर मात्र मोती साबण हे ते लावून असं छान असणार. काही जणाला स्वतःचं शरीर असं व्यवस्थित करायचं. याच्या पुढं सांगू, देव जे ज्यावेळेस देवाला आंघोळ घालतात का नाही त्याच्यावर प्रेम नसतं. काही जणांचं प्रेम मोटरसायकलवर आहे. दररोज बकेटवर पाणी टाकतील, तिला धुतील. मला गाडी धुल्याशिवाय जमत नाही. म्हणजे एवढी स्वच्छ बरं का. हा, गाडीवर पाणी टाकणार, तिच्याकरता स्पेशल कपडा आहे असं पुसून घेण्याकरता. म्हणजे देवाला स्नान घालत असताना सगळ्यात अगोदर पाद्यम समर्पयामी, म्हणजे अगोदर पायावर पाणी टाकायचं, देवाच्या अगोदर पायाला असणार. आणि कधीही सांगतो आपल्याकरता तोच भाग सांगितला बरं का. आपला खेळ पण उलटा आहे. आंघोळ करत असताना अगोदर पाणी कुठं घ्यायचा कुणाला माहिती आहे? हा, सांगा सांगा. हा, नाही नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. लक्ष करा बरं का. कधीही आंघोळ करत असताना, आता थंडीचे दिवस आहेत, लक्ष करा, आंघोळ करत असताना सगळ्यात जास्त जाणवण्याची भूमिका जर कुठं असेल, सगळ्यात जास्त बरं का, आपण काय करतो, बकेटामधलं तांब्या घेतो, डायरेक्ट असं डोक्यावर टाकतो. जर पाणी जर एखाद्या वेळेस जर अति गरम असेल तर नाचाय चालू करतो. म्हणजे ते सगळ्यात असणारी अवघड भूमिका आहे. कधीही सांगतो, थोडंसं पाणी घ्यायचं, जसं देवाच्या पायावर पाणी टाकतात की नाही तसं आपण सुद्धा काय करायचं, अगोदर पायावर पाणी घ्यायचं, पायावर थोडंसं. मग आपल्या लक्षात येतं पाणी थंड आहे, गरम आहे, कसं आहे. आणि डॉक्टरचं सुद्धा म्हणणं असं आहे की अगोदर आंघोळ करत असताना पायावर पाणी घ्या आणि त्याच्यानंतर डोक्यावर पाणी घ्या. देवाच्या सुद्धा पायावर अगोदर पाणी टाकायचं. पाद्यम समर्पयामी अगोदर. त्याच्यानंतर पूजा देवाची करत असताना पाणी एक आणि दोन वेळेला नाही, 3 वेळेला पाणी पिऊन टाकायचं आहे. पाणीवर का, देवाची पूजा सुरू झाली का नाही 3 वेळेला पाणी प्यायचं. आता ही देवाची दररोजची पूजा झाल्याच्या नंतर 3 वेळेला पाणी प्यायचं. पण कसं पाणी प्यायचं? देवाचं जे चरण तीर्थ आहे का नाही, चरण तीर्थ, हे चरण तीर्थ देवाचं घेऊन 3 वेळेला असणार असं पिऊन टाकायचं, व्यवस्थित असणार असं. आचमन समर्पयामी. ते देवबाप्पा सांगतात, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः. हे पाणी पिण्याकरता 3 वेळेला सांगितलेलं आहे. आचमन समर्पयामी 3 वेळेला असणार ते पाणी पिऊन टाकायचं. त्याच्या पुढं सांगतो, जर मूर्ती पूजा चालू असेल तर देवाचं चरण तीर्थ घ्यायचं. आणि जर भगवान शंकराच्या पिंडीची जर पूजा चालू असेल आणि पाणी जर टाकलं ना पिंडीवर, तर ते पिंडीवरचं पाणी सुद्धा 3 वेळेला पिऊन टाकायचं. आता इथून मागलचं सोडून द्या बरं का. आता इथून पुढे जेवढ्या जेवढ्या मी गोष्टी सांगेल त्याच्यात जर कुणी चूक केलं तर त्याला पाप लागणार म्हणजे लागणार. तुम्ही माना अथवा न माना, कशा करता. आता मला जीवरून पाठवलंय का नाही देवानं, इथं हे गवळीश्वराला जे पाठवलंय का नाही, हे सगळ्या माणसाला तुम्ही उपदेश करा, समजावून सांगा.
आणि जर एखादी चुकीची गोष्ट सांगितली तर ते पाप मला बरं का. आता मी जर चुकीचं सांगितलं त्याचं पाप मला, पण मी सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तुम्हाला मात्र माफी नाही, अजिबात माफी नाही. 3 वेळा असणार ते पाणी प्यायचं. आचमन समर्पयामी. आता पाणी पिल्याच्या नंतर मग मात्र छान स्वरूपामध्ये काय करायचं, देवाला अशी आंघोळ घालण्याकरता सुरुवात करायची. आता थंडीचे दिवस आहेत का उन्हाळ्याचे दिवस आहेत? काही जणांना मला वाटतं माहितीच नाही ते, की नाही माहिती आहेत ना. हा, दररोज तुम्ही आंघोळ करत असताना गार पाण्यानं करता आताच्या दिवसामध्ये का गरम पाण्यानं करता? हा, गरम पाण्यानं आंघोळ करता बरं का. असं खरं सांगा, खोटं बोलू नका बरं का. आता दररोज देवाची पूजा करत असताना देवाला तुम्ही गरम पाण्यानं आंघोळ घालता का गार पाण्यानं? किती किती कौतुकाची गोष्ट आहे बघा की. आता म्हणजे तुम्हाला म्हणजे पाणी असं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित, आणि देवाला म्हणजे असं तांब्या घेते म्हणजे देवाला सुद्धा असताना ते थंडी वाजतच असेल ना, तसं पाणी घ्यायचं आणि देवाला असं गार पाणी ओतायचं. देवाची सगळी झोप जात असेल का नाही, विचार करा ना. देवाला सुद्धा पाणी असणारं गरम करा बरं का. आता इथून पुढे आता लक्ष ठेवा. हा, आणि ते पाणी गरम करत असताना आणखी एक चांगली गोष्ट लक्षात ठेवा, हिटर मधलं पाणी घेऊन देवाला आंघोळ घालू नका. कशामुळे सांगतो, लक्षात आलं का? तुमचं हिटर कुठं असतं? आंघोळीच्या ठिकाणी. लक्षात आलं का? म्हणजे तिथली असणारी जी संपूर्ण जागा आहे ती अशुद्ध जागा आहे. लक्ष करा बरं का. तिथलं तांब्यावरून पाणी घ्यायचं आणि देवाला नेऊन घालायचं नाही, अजिबात नाही. देवाला पाणी घालत असताना जे पाणी तुम्ही पिता, लक्ष करा बरं का, सांडायला भरलेलं पाणी देवाला नाहीत वापरायचं. पेत पाणी असताना जे तुम्ही पिण्याकरता पाणी वापरता ते चांगलं वापरता का खराब वापरता? एकदम चांगलं पाणी पिण्याकरता. जे पाणी तुम्ही पिता ते पाणी घ्यायचं, ते पाणी गॅसवर नेऊन ठेवायचं, गॅसवर बरं का. आणि गॅसवर नेऊन ठेवल्याच्या नंतर गॅस सुद्धा चांगला स्वच्छ असावा बरं का, एकदम स्वच्छ. अशा काही महिला आहेत का नाही, बिघडल्यासच त्याला धुतात बरं का, बिघडल्याच्या नंतर. तवरचं अजिबात नाही त्याला. काही जणांचे नट सुद्धा सापडत नाहीत ते गॅसचे बरं का, कुठं आहेत की नाही, एवढं भरून गेलेला असतो असा. म्हणजे त्या गॅसवर पाणी ठेवायचं आणि व्यवस्थितरित्या देवाला असणारं स्नान घालायचं, एकदम व्यवस्थितरित्या असणारं. स्नानम समर्पयामी. आता देवाची आंघोळ झाली की देवाला आंघोळ झाल्याच्या नंतर देवाचं शरीर कोरडं करण्याकरता सुद्धा एक वस्त्र असावं, एक वस्त्र असावं. पण ते वस्त्र सुद्धा स्वच्छ असावं बरं का. नाही तर 6-6 महिन्यापर्यंत त्याला अजिबात धुलेलं नाही, तेच वस्त्र चाललेलं आहे बरं का, अजिबात नाही. देवाला सुद्धा जशी तुम्हाला टावेल चांगली लागते तसं देवाला सुद्धा शरीर व्यवस्थित कोरडं करण्याकरता चांगलं वस्त्र असावं व्यवस्थितरित्या. आणि देवाला सुद्धा दररोज घालण्याकरता कपडे असावे. आता आपली कपाट भरून गेले आपले बरं का, पण देवाला मात्र अजिबात वस्त्र नाहीत. काही जणांचे देव उघडेच आहेत बरं का, असे उघडेच देव आहेत, त्यांना अजिबात वस्त्र नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, अजिबात नाही. तुम्ही तुमच्याकरता प्रत्येक सण आला की कपडे घेता. आता इथून पुढं देवाला सुद्धा कपडे घ्या, देवाला सुद्धा बरं का. आपल्या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे का नाही? विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. प्रत्येक जणांना निर्णय घ्यायचा, 365 असणारे वर्षामधले दिवस आहेत, आपला एक ना एक दिवस तरी, वर्षामधला एक तरी दिवस देवानं आपल्या हातचे कपडे असणारे अंगावर घालावे. पुजाऱ्याला सांगायचं, बाबा हे आमचा ड्रेस. म्हणजे एवढं मोठं आपलं गाव आहे का नाही, आपल्या सुद्धा हाताचा कुठं देवाला जर आपण गेलात का नाही तर एक ड्रेस छानपैकी असणार, देवाचं मोजमाप घ्यायचं व्यवस्थित, आणि बरोबर बेत असणारा घेऊनच देवाला असणार वस्त्र. कारण त्याचं कारण एक आहे, देवाला जर तुम्ही कपडे घेतले तर तुमच्या घरी देव कपाटामध्ये 4-4 जरी कपाटा आणले तर कपाटात सुद्धा कपडे बसणार नाहीत, एवढा देव तुम्हाला कपडे देईल. म्हणजे देवाला सुद्धा ड्रेस घेणं गरजेचं आहे. वस्त्रम समर्पयामी. आता देवाला सुंदर स्वरूपामधला असणारा गंध लावायचा. पण तो गंध लावत असताना सांगतो, भगवान शंकराला विभूती लावा, भगवान शंकराला विभूती लावा. आता विभूती लावत असताना आपल्याजवळ जो पांढरा असणारा जो खडा आहे का नाही, आता मला दाखवायचं होतं फक्त बरं काय.
विभूती लावत असताना आपण हा पांढरा असणारा जो विभूतीचा भाग आहे तो देवाला आपण लावतो. याच्या पुढे आणखी एक सांगतो. ही जर विभूती जर कुणाला आवडत नसेल, लक्ष देऊन ऐका, ही जर विभूती कुणाला आवडत नसेल तर दुसरी सोपी विभूती सांगतो, जेणेकरून तुम्हाला आणखी पुण्याच्या बाबतीमध्ये जास्त फळ मिळेल. जर कुणाच्या घरी शेतामध्ये एखाद्या वेळेस जर बेलाचा वृक्ष असेल, लक्ष करा बरं का, बेलाचा वृक्ष असेल आणि बेलाच्या वृक्षावरचा जर एखादा फाटा वाळून गेलेला असेल, तोडायचं नाही बरं का, फाटा जर वाळून गेलेला असेल तर त्याच्या काड्या वगैरे घ्यायच्या, त्याचा फटा घ्यायचा आणि त्याला असणारं जाळायचं त्या फट्याला. त्याचा जो भस्म निघेल तर तो पिंडीला तुम्ही लावू शकता, तुमच्या कपाळाला सुद्धा लावू शकता. किंवा गावरान गाईचं असणारं शेण आहे, त्याची गौरी असणारी करायची आणि शुद्ध स्वरूपामध्ये असणारी ती राख आहे का नाही, तो सुद्धा असणारा भस्मच आहे, तो भगवान शंकराच्या पिंडीला लावू शकता आणि तुमच्या कपाळाला सुद्धा लावू शकता आणि अंगाला सुद्धा लावू शकता. नवे नवे स्नान जर करायचं असेल तर गायीची असणारी, शेणाची असणारी जी भूमिका आहे का नाही, त्याची जी राख आहे ज्याला आपण भस्म म्हणतो, त्यानं सुद्धा असणार आपण आंघोळ सुद्धा करू शकतो आणि देवाला सुद्धा आपण घालू शकतो. हे देवाच्या बाबतीमध्ये गंध आहे. आणखी सोपं सांगतो, पिंपळाचा वृक्ष, पिंपळाचा वृक्ष याचे सुद्धा असणारे जे लाकूड आहे का नाही वाळून गेलं, त्याचं सुद्धा असणारं तुम्ही भस्म करू शकता. असे वेगवेगळे असणारे काही वृक्ष आहेत. आंबा असेल, जे पवित्र असणारे वृक्ष आहेत त्याचा भस्म तुम्ही करू शकता. त्याच्या पुढे एक वर्णन केलेलं आहे. देवाला गंध लावत असताना आता प्रत्येक जणाच्या घरामध्ये जे आपण कुठं तीर्थक्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर जे गंध आणतो का नाही, तो गंध चांगलाच आहे असं मात्र सांगता येत नाही. सांगता येत नाही बरं का. याला एक सोपा भाग सांगतो. जर आपल्या शेतामध्ये जर चंदनाचं जर एखादं झाड असेल, लक्ष करा, चंदनाचं झाड असेल आणि त्याचा जर फटा जर आपण जर घेतला ना, बारीक असणारा तुकडा करायचा आणि तोच चंदनाचा असणारा जो भाग आहे, घरी एखादा दगड वगैरे ठेवायचा, त्याच्यावर असणारं घासायचं आणि घासल्याच्या नंतर त्याचा जो असणारा जो गंध तयार होतो का नाही, हा ओरिजिनल चंदनाचा गंध. इथून पुढे लक्षात ठेवा, देवाला लावत असताना ओरिजिनल गंध तो, त्याच्यामध्ये अजिबात नाही. कुणाचं डोकं जर दुखत असेल, लक्ष करा, कुणाचं डोकं जर दुखत असेल, तो जर गंध उगाळला आणि असा जर लावला का नाही, त्याचं डोकं सुद्धा राहणार. कारण चंदन हा शीतळ आहे. चंदन सगळ्यामध्ये शीतल असणारा चंदन आहे. आणि किती शीतळ आहे, आपला विषय सोडून द्या, सापाला सुद्धा चंदन आवडतो. सापाला सुद्धा त्या चंदनाला जर गाभा आला ना, तर गाभा आल्याच्या नंतर सापाला आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. साप बिना आमंत्रणाचा येऊन चंदनाला जिथं गाभा आहे तिथं असा येटाळा गोटाळा घालतो आणि असा फणा काढून बसतो. कुठं? चंदनाच्या बरं का. हा, पण साप बघूनच असणारा गाभा काढण्याचा प्रयत्न करा बरं का, उगा अजिबात तिकडे जाऊ नका. हा, कारण गाभा आलेला असणारा जो चंदनाचा भाग आहे, साप मात्र तो गाभा मात्र सोडत नाही. लक्ष देऊन ऐका. चंदन असणारा तो उघडायचा आणि चंदन उघडल्याच्या नंतर तो असणारा गंध देवाला असणारा तो लावायचा. गंधम समर्पयामी. आता देवाला असणारं फूल एखादं असणारं अर्पण करायचं. म्हणजे फुलं सुद्धा देवाला अर्पण करणं फार गरजेचं आहे. आपल्या दरवाजामध्ये वेगवेगळे असणारे आपले जे काही भाग आहेत का नाही, त्याच्यापैकी अशा कुंड्या छोट्या छोट्या आपण घेणे आणि दररोजचं देवाला कमीत कमी 4-5 तरी फुलं यावे असं एखादं असणारं वृक्ष किंवा झाड असणारं त्या कुंडीमध्ये लावायचं आणि तेच दररोजचे फुलं घ्यायचे आणि देवाला असणारे अर्पण करायचे. पुष्पम समर्पयामी. आता देवाला धूप अर्पण करायचं. धूप दुकानामध्ये मिळते का नाही, धूप. धूप घ्यायची आणि देवाला असणारी अशी ओवाळायची. जर धूप नसेल तर अगरबत्ती सुद्धा असणारी आपण ओवाळू शकतो. एवढंच नाही, देवाला आरती सुद्धा ओवाळायची. दीपम समर्पयामी. देवाला नैवेद्य असणारा दाखवायचा. कोणता नैवेद्य? जो तुम्ही घरी स्वयंपाक तयार केलेला आहे, तो स्वयंपाकाचं ताट सुंदर स्वरूपामध्ये बनवायचं असणारं तयार करायचं आणि देवाच्या समोर असणारा नैवेद्य नेऊन दाखवायचा. नैवेद्यम समर्पयामी. देवाला आता तांबूल समर्पण करायचं. जुन्या काळामधली गोष्ट आहे बरं का ही. जुन्या काळामध्ये सगळ्यात जास्त वयोवृद्ध माणसं जर व्यसन कशाचं करत असतील तर पानं लोक जास्त खायचे. कशाची पानं? नागिनीची पानं बरं का. जुन्या काळामध्ये लोक
हे वयोवृद्ध पटकेवाले जे माणसं होते का नाही, त्यांच्या जो बटवा एवढा असायचा, त्याच्यामध्ये आडकिता, काच, सुपारी वगैरे पान. आणि पूजेमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, तांबूलम समर्पयामी, म्हणजे देवाला विडा सुंदर असणारा असा पानाचा बनवायचा आणि देवाला असणारा तो अर्पण करायचा. तांबूलम समर्पयामी, देवाला निरांजन. आणि सगळ्यात शेवटी एक भाग सांगितलेला आहे, देवाला असणारं नमस्कार असणारा तो करायचा. सुंदर स्वरूपामध्ये देवाचं असणारं दर्शन घ्यायचं. आणि सगळ्यात शेवटी सांगितलेलं आहे, जर एखाद्या वेळेस तुम्हाला ती पिंड जर विसर्जन करायची असेल तर सगळ्यात शेवटी ती पिंड तुम्ही विसर्जन करू शकता. आणि जर ती पिंड कायमस्वरूपीची तिथं जाग्यावर जर असेल तर मग मात्र डोकं टेकायचं आणि आपलं नाक मात्र त्या ठिकाणी घासायचं. कशा करता? नाक याच्या करता घासायचं, देवा एवढी जरी मी तुझी पूजा केली असेल तरी मला अभिमान मात्र होऊ नये बरं का, म्हणून आपलं नाक मात्र त्या ठिकाणी घासायचं. आणि एखाद्या वेळेस माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर दोन्ही कानं पकडायचे, देवाच्या महाद्वारामध्ये, देवाच्या असणाऱ्या रावळामध्ये तिथं काय करायचं, माफी मागून उठबशा काढायच्या बरं का, देवा काही चूक झाली असेल तर. याला देवाची असणारी पूजा सांगितलेलं आहे. आणि एका प्रमाणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, हीच विष्णूची महापूजा, 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 हीच विष्णूची महापूजा. हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही दुजा. आता एक लक्ष देऊन पूजेच्या भागामध्ये एक महत्वाचा भाग सांगतो आणि थोडंसं पुढे चलतो. भगवान शंकराच्या पिंडीची जर पूजा करायची असेल ना, तर पूजा करत असताना नेमकं कुठं बसावं आणि कुठं बसून देवाची पूजा करावी याचं एक महात्म्य ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, आता महत्वाचा भाग आहे. मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात आणि मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर तिथं जर पिंड असेल मंदिरामध्ये, तर त्या पिंडीच्या ठिकाणी कोणत्या दिशेला आपण जाऊन बसलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे बरं का. कुठेही जाऊन बसून जमणार नाही. सांगा, कोणी पूजा करत असताना पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा आणि उत्तर दिशा याच्यानंतर 4 मुख्य दिशा आणि 4 असणाऱ्या उपदिशा आहेत. 4 मुख्य पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि 4 असणाऱ्या उपदिशा आहेत. कोणत्या कोणत्या? आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. किती झाल्या? 4. आणि मुख्य असणाऱ्या 4 अशा 8 दिशा आहेत. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर उत्तर द्या बरं का. आता सांगा,
मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पिंड आहे, या 8 दिशेपैकी कोणत्या दिशेला जाऊन पूजा करावी, कुणीकडे तोंड करून देवाची असणारी पूजा करावी सांगा? हा, उत्तर दिशेला, बरोबर ना? त्यांच्याकरता टाळ्या वाजवा एकदा. मला वाटतं त्यांनी शिवपुराण कुठेतरी ऐकलेलं. आ नाही, पूजा तुम्ही करता पण ते बरोबर आहे तुमचं. नाही ऐकले बरं का, एकदम छान तुम्ही ऐकले बरं का, एकदम म्हणजे एकदम बरोबर आहे बरं का, काही चुकीचं नाही. लक्ष करा बरं का. आता कधी जरी भगवान शंकराच्या पिंडीची जर पूजा करायची असेल, पिंड कुठेही असो कुठल्याही दिशेला, पण शक्यतो आपलं जे तोंड आहे का नाही, आपलं तोंड हे उत्तर दिशेला असणं फार गरजेचं आहे. का, त्याचं कारण सांगतो. जर तुम्ही एखाद्या वेळेस तुमचं तोंड, लक्ष करा बरं का, आता जर मंदिराचं तोंड जर पूर्व दिशेला असेल, मंदिराचं तोंड बरं का जर पूर्व दिशेला असेल, तर त्या पिंडीचं जे पाणी आहे ते उत्तर दिशेला जातं त्या मंदिरातलं, बरं का. लक्ष करा. जर एखाद्या वेळेस जर जर त्या मंदिराचं तोंड जर पूर्व दिशेला असेल तर पिंडीचं पाणी उत्तर दिशेला जातं. लक्ष करा. आता मग आपली बसण्याची जी जागा आहे त्या पिंडीच्या ठिकाणी, तर आपण दक्षिण दिशेला बसायचं आणि आपलं तोंड झालं पाहिजे उत्तर दिशेला. लक्ष करा आता बरं का, महत्वाचा भाग आहे. आपण बसत असताना आपलं तोंड उत्तर दिशेला पाहिजे. आता जो मंदिराचा दरवाजा असणार आहे तो पूर्व दिशेला आहे. आपण जर त्या मंदिरामधून आतमध्ये प्रवेश केला ना, आपलं जर तोंड पश्चिम दिशेला झालं तर त्याचा काय परिणाम होतो ते ऐका. त्यावेळेला भगवान शंकराच्या पिंडीच्या बाबतीमध्ये जे मुख सांगितलेलं आहे, संपूर्ण शरीर सांगितलेलं आहे, त्यांचं संपूर्ण शरीर हे पूर्व दिशेला आहे. आता लक्ष करा बरं का. आता आपण जर पूर्व दिशेला बसलो तर भगवान शंकराचं असणारं जे तोंड आहे ते पूर्व दिशेला आहे. भगवान शंकराला जर एखाद्या भक्तावर जर संकट आलं, तर संकट आल्याच्या नंतर आपण त्यांच्या रस्त्यामध्ये कधी सुद्धा बसू नये. काही महिला मंडळी काय करतात, एकदम दरवाजातच जेवायला बसतात, मध्ये जाता येत नाही आणि बाहेरही येता येत नाही. म्हणजे अशा ठिकाणी कधी सुद्धा बसायचं नाही, अजिबात बसायचं नाही. कारण ती भगवान शंकराची समोरची दिशा आहे, म्हणजे त्यांच्या रस्त्यामध्ये जाणं अजिबात जमणार नाही. समोरासमोर भांडणाच्या स्वरूपामध्ये कधी सुद्धा आपण तिथं जाऊन बसायचं चुकीची भूमिका आहे. नंबर 2, जर एखादा भक्त भगवान शंकराच्या पिंडीच्या पश्चिम दिशेला गेलेला आहे, त्याचं तोंड जर पूर्व दिशेला झालं असेल पूजा करणाऱ्याचं, तर भगवान शंकराच्या पाठीची पूजा होते. मग पाठीची पूजा चालत नाही बरं का, पाठीची पूजा अजिबात चालत नाही. जर दीपवाळीला भावाला जर आपल्याला ओवाळायचं असेल तर आपण चेहऱ्याकून ओवळतो का पाठीकून? म्हणजे चेहऱ्याकून ओवळतो बरं का. तसं भगवान शंकराच्या बाबतीमध्ये पश्चिम दिशेला बसून आपलं शिरकमल हे पूर्व दिशेला न होता कामा नये. आता तिसरा भाग आहे का, जिकडल्या साईडला पाणी जातं, म्हणजे उदाहरणार्थ उत्तर दिशेला बसून आपला चेहरा शक्यतो दक्षिण दिशेला नसावा. तिकडल्या दिशेला का बसायचं नाही त्याचं कारण सांगतो. थोडंसं 2 मिनिटाकरता गृहीत धरा बरं का. आता असं समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. काही जणांच्या कपाळावर आट्या पडलेल्या आहेत, त्यांना समजून सांगण्याकरता सांगतो बरं का थोडंसं. आता लक्ष देऊन माझ्याकडे बघा थोडंसं, आता म्हणजे तुम्हाला आणखी पटवून मी देतो. आता इकडे माझ्याकडे बघा बरं का. आता आहे का, भगवान शंकर असे आहेत. लक्ष करा, पूर्व दिशेला. आणि भगवान शंकराची असणारी जी पत्नी आहे माता पार्वती, त्यांचं बसण्याचं ठिकाण कोणतं आहे? आणखी तुम्हाला कळलं नाही का? अहो, पार्वती माता भगवान शंकराच्या डाव्या बाजूला बसते बरं का, डाव्या बाजूला बसते. आणि डाव्या बाजूला तुम्ही जर जाऊन बसलात तर पार्वती मातेला आवडेल का? आता मी सरळ बसतो. असं जर समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो, माफी मागून बरं का. आपल्या मालकानं, पती परमेश्वरानं 20 एकर जर जमीन असेल, 20ला 20 एकर जरी विकून टाकली तरी ती पत्नी सहन करू शकते. लक्ष करा बरं का, 20ला 20 एकर जरी विकून टाकली तरी सहन करू शकते.
राहायचं घर जरी विकून टाकलं तरी सहन करू शकते. आणखी माफी मागून पुढे बोलतो बरं का. त्या पत्नीला मालकानं फॅक्टरीला म्हणजे ऊसतोडीला जरी सोबत नेलं, ऊसतोडीला बरं का, पहाटे 4 वाजता जरी उठवलं तरी भाकरी करील. त्या बैलगाडीवर ऊस तोडण्याकरता, पेंड्या बांधण्याकरता, मोळ्या टाकण्याकरता, तरी बिचारी शंका काही घेणार नाही, काही नाही, तरी संसार करणार म्हणजे करणार, अजिबात शिकायत करणार नाही. फक्त तिला एकच गोष्ट सहन होत नाही, तेवढी तुम्ही सांगा. बोला आता कोणती? हा, हे महत्वाचं आहे बरं काय. तिला दुसरी पत्नी मात्र अजिबात त्या बाबतीमध्ये सवत मात्र जमत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. मग तुम्ही जर जाऊन जर कोणी जर त्या पार्वती मातेच्या जागेवर जर बसण्याचा प्रयत्न करत असेल तर पार्वती मातेला ही गोष्ट जमणार नाही. खरी जागा जर भगवान शंकराच्या डाव्या साईडला जर कुणाची असेल तर एकमेव जागा कुणाची आहे? ती पार्वती मातेची आहे. त्या जागेला कुणी सुद्धा जाऊन बसायचं नाही. जर कुणी चूक इथून पुढं करेल, लक्ष करा बरं का, इथून पुढे जर ती चूक कोणी करेल तर पार्वती मातेचा शाप लागल्याशिवाय राहणार नाही बरं का. तिकडं अजिबात कोणी सुद्धा जायचं नाही. हा, तिकडं जायचंच नाही अजिबात. हा, मग आपली बसण्याची खरी जर जागा कोणती असेल तर दक्षिण दिशेला आपण बसायचं, आणि आपला असणारा जो चेहरा आहे का नाही तो उत्तर दिशेला असणार फार गरजेचं आहे. आणि एक सांगतो, जशी आजकालच्या कलियुगामध्ये, सुंदर स्वरूपामध्ये सांगतो, आजकालच्या कलियुगामध्ये लग्न झाल्याच्या नंतर नववधू आपल्या मालकाला सोडून राहत नाही, अजिबात सोडून राहत नाही. तुम्हाला नोकरी आहे ना आता, मग बस आता काय करा, तुम्ही किरायाची रूम करा, छोटी असावी, पण इथं नको बरं का, सासू लय बोलायली मला, चला सोबत. म्हणजे ते इथं थांबत नाही, मालकाच्या सोबत ती असणारी जाणार, तिथंच असणारी थांबणार. तशी माझी पार्वती माता, भगवान शंकराची असणारी पत्नी उमा पार्वती माता, भगवान शंकराला सोडून एक क्षण सुद्धा बाजूला राहत नाही, अजिबात नाही. याला एक दृष्टांत देतो. हरिचंद्र तेथे चंद्रिका, बोला, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका, असनी की जय. जिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे. चंद्रिका म्हणजे कोण? चंद्राची पत्नी. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका. म्हणजे जिथं भगवान शंकर आहेत तिथं अंबिका माता म्हणजे पार्वती माता आहेच. एक प्रश्न, एवढ्या माणसापैकी पुरुष मंडळी, महिला मंडळी, लहानथोर मंडळी सगळे आहेत, सांगा घृष्णेश्वराचं दर्शन तुम्ही घेतलं का? अहो घृष्णेश्वराचं हो, घेतलं का नाही? घेतलं. हा, आणि जर घेतलं नसेल, सगळ्यांनी एकदा पाया पडा, एकदा पडा पाया एकदा. आता हे घृष्णेश्वराची असणारी पिंड आहे बरं का. आणि विशेष स्वरूपामध्ये मी या परिवाराला सांगितलेलं आहे, आपलं जर ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर घृष्णेश्वर आहे. आपल्याकरता हे ज्योतिर्लिंग आहे म्हणून ते बॅनरवर छापण्याकरता सांगितलेलं आहे बरं का. ऐका, पण घृष्णेश्वर मंदिरामध्ये आपण गेल्याच्या नंतर एक माझा प्रश्न असा आहे, सांगा त्या घृष्णेश्वराच्या मंदिरामध्ये पार्वती माता आहे का? बोला. हा, कुठं आहे सांगा बरं. मंदिरावर नाही, मंदिरावर नाही, मंदिराच्या आतमध्येच आहे. मंदिराच्या आतमध्येच आहे बरं का. समोरची जी दिशा आहे का नाही तिथंच पार्वती माता आहे. आणि लक्षात ठेवा, जर एखाद्या मंदिरामध्ये पार्वती मातेची मूर्ती जरी नसेल, कुणाला दिसत जरी नसेल, तर पार्वती माता मात्र तिथंच आहे. पार्वती माता तिथंच आहे. वर्णन असं केलेलं आहे. हा, आता ते माझ्या काही वाचण्यात आलं नाही बरं का. हा, ते काही माझ्या वाचण्यात आलं नाही. आणखी सोप्या माझ्या भाषेमध्ये सांगतो. हे दोघं जण किती एक आहेत याचा एक भाग सांगतो. हे पिंड दिसते ना तुम्हाला, आता लक्ष करा बरं का, मला पटवून द्यायचं. ही पिंड दिसते ना,
ही खालची सगळी जी पिंड आहे का नाही, खालची सगळी पिंड, ही खालची पिंड म्हणजे पार्वती माता. खालची पिंड बर का सगळी. आणि त्याच्यामधला असणारा जो गोलाकार असणारा जो दगडाचा असणारा जो भाग आहे का नाही, तर ती आहेत भगवान शंकर. आता लक्षात आलं का? म्हणजे हे दोघ जण एवढे एक आहेत बरं का, भगवान शंकर आणि पार्वती माता इतके एक आहेत. आणखी थोडंसं सोपं पटवून देतो तुम्हाला. ओम काढता येतो का? ओम, ओम काढता येतो ना? कल्पना करा आता, आपल्या हातावर काढा असा ओम. अगोदर 3चा आकडा काढा, लक्ष करा आता. 3चा आकडा काढा, त्याच्या पुढं असं ओम असा गोल करा, त्याच्यावर अर्धा चंद्र द्या. दिला ना अर्धा चंद्र. आता मध्ये टिंब देऊ नका बरं का. आता लक्ष करा, आता मला काय समजून सांगायचं, नुसता ओम काढला बरं का. आता हा ओम आहे का नाही ओम, तर हा ओम म्हणजे नाद आहे. ओम म्हणजे भगवान शंकर आहे. ओम बर का, ओम म्हणजे भगवान शंकर आहे. आणि तो वरचा जो चंद्र आहे का नाही, त्या चंद्रामधलं जे टिंब आहे का नाही, चंद्रामधला जो टिंब आहे का नाही, ती टिंब म्हणजे पार्वती माता आहे. एवढा महत्वाचा भाग आहे बर का. म्हणजे इतका एकतेचा असणारा भाग आहे, इतक्याच तरी एक आहे ते. मग यांची पूजा करत असताना हा साक्षात ओंकार म्हणजे भगवान शंकर आणि बिंदू म्हणजे या ठिकाणी असणारी पार्वती माता आहे. म्हणून यांची पूजा दररोजच्या स्वरूपामध्ये होणं मात्र फार असणार गरजेचं आहे. 3 यज्ञ आपल्याकरता सांगितलेले आहेत. नंबर 1 अग्नियज्ञ, नंबर 2 यज्ञाच्या बाबतीमध्ये देवयज्ञ, आणि नंबर 3 ब्रह्मयज्ञ. पण हे यज्ञ करत असताना 3 जणांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये यज्ञ सांगितलेले आहेत. आपण सगळे शेतकरी मंडळी आहेत, आपल्याकरता एक यज्ञ सांगितलेला आहे. इथून पाठीमागलचा भाग सोडून द्या, आता इथून पुढला भाग लक्षामध्ये ठेवा. इथून मागल्या ज्या गोष्टी झाल्या ते सगळ्या ब्रह्मार्पण नाही असू द्या, सगळ्या गोष्टी असणाऱ्या त्या ब्रह्मार्पण. चूक जरी झाली असेल तर त्याला माफी आहे. आपण शेतकरी मंडळी आहेत, दररोजचं एक काम करायचं. आपल्याकरता देवयज्ञ जर करायचं म्हटलं तर सकाळ आणि संध्याकाळ गृहस्थ आश्रमामधले शेतकरी जेवढे लोक आहेत यांनी काय करायचा, सकाळी पण आणि संध्याकाळी पण स्वयंपाकामध्ये भात शिजवायचा. कोणता? पांढरा बरं का भात, पांढरा भात असणारा शिजवायचा. आणि सकाळी सुद्धा अग्नीला समर्पित करायचा आणि रात्री सुद्धा अग्नीला समर्पित करायचा. आपल्याकरता असणारा या ठिकाणी हा अग्नियज्ञ आहे. आपल्याकरता सकाळ आणि संध्याकाळ. असं समजत नसेल तर जुन्या काळामध्ये अशी ती बोळी म्हणतात का नाही, काय म्हणतात त्याला, माठासारखी असते ती छोटीशी अशी, त्याच्यामध्ये तांदूळ वगैरे टाकायचं आणि त्याच्यामध्ये भात शिजवायचा आणि ते अग्नीला असताना समर्पित करायचा. कसा समर्पित करायचा, त्याच्यामध्ये दूध टाकायचं. जोपर्यंत ते उतू जात नाही आणि अग्नीला खाली असणार हे होत नाही ना, तोपर्यंत त्याला मात्र, तिला पण कळालं बरं त्या अग्नीला जोपर्यंत समर्पित होत नाही त्याला अग्नियज्ञ असताना तो झाला असं गृहीत धरायचं नाही. अग्नीला समर्पित झालं की त्याला म्हणायचं अग्नियज्ञ. आता देवयज्ञ आपल्याला करायचा आहे. देवयज्ञ करत असताना ज्यावेळेला यज्ञ सुरुवात होतो का नाही, तुम्ही काही बनवा, पण यज्ञ करत असताना कुठल्याही देवतेला जर तुम्हाला देवयज्ञ करत असताना जर काही आहुती द्यायची असेल तर सगळ्या आहुती आपण गृहस्थ आश्रमातल्या लोकाला अग्नीमध्येच द्यावे लागतात. चंद्राला जरी अग्नी द्यायचा असेल किंवा चंद्राला जरी प्रसाद द्यायचा असेल, आहुती द्यायची असेल, तर चंद्राकडे असा हात करून आपल्याला देता येत नाही. चंद्राचं नाव घेऊन अग्नीमध्ये समर्पित करावं लागतं. सूर्याचं नाव घ्यायचं, अग्नीमध्ये समर्पित करायचं. म्हणजे प्रत्येक देवतेला देत असताना याला देवयज्ञ म्हटलेला आहे. पुढे एक भाग सांगितलेला आहे ब्रह्मयज्ञ. हा यज्ञ ब्राह्मणा करता असताना सांगितलेला आहे. त्यांनी काय करायचं, हा ब्रह्मयज्ञ करत असताना त्यांनी मंत्र म्हणण्याकरता असणारी सुरुवात करायची. मंत्र सारखे म्हणत राहायचं. हरिहि ओम आनो भद्राः विश्वतो दब्धासो अपरीतास उद्भिदः देवानो जथा सदमिद वृद्धे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे. हा यज्ञ ब्राह्मणा करता असणारा हा सांगितलेला यज्ञ आहे. याच्या पुढे एक भाग सांगितलेला आहे. भगवंतांनी 1 आणि 2 नाहीत, आपल्याकरता आपलं कल्याण होण्याकरता भगवान शंकरांनी 7 वारं बनवलेली आहेत.
7 वार बर का. कोणते कोणते 7 वार? रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा स्वरूपामध्ये असणारे या ठिकाणी किती वार झाले आता हे? किती? 7 बर का. मोजत असताना जर परत रविवार झाले 7च होणार नाही. 7 असणारे वार आपल्याकरता हे बनवलेले आहेत. विशेष स्वरूपामध्ये हे 7 वार आहेत आणि या 7 वार भगवान शंकराने आपल्याकरता बनवले आहेत. याचं वेगवेगळं असणारं महात्म्य तुम्हाला पुढे सांगतो. एकदा सगळ्या जणांनी भगवान शंकर आपल्यावर कृपा करण्याकरता त्यांचा सगळ्यात मोठा पंचाक्षरी असणारा मंत्र आहे, सगळ्यात मोठा. सगळ्या जणांनी भगवान शंकराचं एकदा सुंदर स्वरूपामध्ये टाळी वाजून भजन करायचं बरं का सगळ्यांनी. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी. हा. नमः शिवाय, ओम. टाळी सर्वांनी वाजवा. नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कृष्णेश्वर भगवान, उमापती महादेव, जनार्दन स्वामी महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. या ठिकाणी भगवान शंकरांनी 1 आणि 2 नाही 7 वार आपलं कल्याण होण्याकरता आपल्याला बनवलेले आहेत बरं का हे 7 वार. आता या 7 वाराची भूमिका लक्षात करा बरं का. ज्याला ज्या गोष्टीची प्राप्ती हवी असेल या 7 वारापैकी एक एक जणाची असणारी उपासना सांगितलेली आहे. आणि ज्याला सगळ्या गोष्टी आवश्यक पाहिजे असतील तर त्यांनी एक सोपी योजना करायची बरं का. एकदम सोपी योजना. काय करायचं? आलेला वारच सोडायचा नाही, दररोजच उपास धरायचा. ते आमचे वसू सायगावचे अण्णा आहेत, ताई आहे जो की. हां ताई. या ताईचं नाव काय मला लक्षात आलं. हां शकुंतलाबाई बरं का. आता हां यांची आई बरं का. आता यांची आई अहो एक आलेला उपवास सोडित नाहीत. आलेला उपवास धरलेलाच आहे. बस आलेला उपवासच सोडायचा नाही. नुसती काटकीवून शरीर झाले बरं का. असं एकदम अशा हडकोड्या हडकोड्या हडकोड्या. त्याची काही मर्यादा सांगितलेली आहे. हे शरीर आहे का नाही आपलं, याची पण काही मर्यादा आहे. किती उपवास धरावे त्याची एक भूमिका सांगतो. प्रत्येक वार देवतेनं आपल्याकरता बनवलेला आहे. आता या प्रत्येक वाराचं महत्व आहे का बरं का, फार आपल्याला विशेष स्वरूपामध्ये सांगणार आहे. नाही तर दररोजच वार येतो आणि बिचारा निघून जातो. आज कोणता वार? काही जणांना वार पण लक्षात राहत नाही. ते शेजारी मला जाऊन विचारते, आणि आज कोणता वार आहे? म्हणजे काय विचार करायची गोष्ट आहे बरं का. म्हणजे वार सुद्धा लक्षात राहत नाही.
तारीख सुद्धा लक्षात राहत नाही, अजिबात नाही. मी तर सांगतो ना, देवानं हे आपलं शरीर आहे का नाही, वरून नट बोल्ट लावून फिट करून दिलंय बरं का. हे नट बोल्ट लावून फिट करून दिलंय म्हणून ते हे सोबत राहतं. नाही तर आता हे कार्यक्रम आपला झाला आणि पंग जर बसली का नाही, तर जेवताना काही लोकांना असं वाटेल हात तर आपला घरीच विसरून राहिला, हे सोबत दिलाय म्हणून बरं आहे. काय असे विसरभोळे लोक आहेत. हे फिटिंग सगळी करून देवान दिलेली आहे. आता पहा, सगळ्यात पहिला असणारा जर वार सांगितला असेल तर पहिला वार सांगितलेला आहे देवतेनं बनवत असताना रविवार. पहिला वार बरं का. रविवार म्हणजे हा सूर्याचा वार आहे बरं का. रवी म्हणजे सूर्य, लक्ष करा बरं का. जर एखाद्या वेळेस कोणी सूर्य भगवंताची असणारी जर आराधना करत असेल आणि आराधना करत असताना ब्राह्मण देवतेला विशिष्ट स्वरूपामध्ये काही धन अथवा काही असताना अर्पण करत असेल तर त्या माणसाची पापाची शांती होते. झाली पापा तापा तुटी आणि दैन्य गेले. जर पाप घालवायचा असेल तर रविवारचा असणारा जो काही वाराचा भाग आहे, रविवारचा उपवास धरा. कशा करता? पाप घालवण्याकरता रविवारचा असणारा वार. नंबर 2 पुढा भाग सांगितलेला आहे सोमवारचा. जर सोमवारच्या दिवशी जर सोमवार जर कोणी धरला तर सोमवार धरल्याच्या नंतर त्याला एक सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. महिला मंडळी, पुरुष मंडळी लक्ष देऊन ऐका बरं का. सांगा, तुम्हाला गरीब व्हायचंय का श्रीमंत व्हायचंय? काय करा, उद्याच्याला विचार करून सांगा कथेला आल्यास. अहो, सगळ्याला श्रीमंत व्हायचंय हो, सगळ्याला श्रीमंत व्हायचंय. जर सोमवारचं व्रत जर केलं तर सोमवारचं व्रत केल्याच्या नंतर लक्ष्मीला बोलवण्याची गरज पडणार नाही, लक्ष्मी तुमच्या घरी येईल सोमवारचं व्रत केल्याच्या नंतर. आणि सगळ्या व्रतामध्ये 2 व्रत महत्वाचे सांगितलेले आहेत. भगवान विष्णूचं व्रत सांगितलेलं आहे एकादशी. भगवान विष्णूचं व्रत एकादशी आणि भगवान शंकराचं व्रत कोणतं? सोमवार. सोमवार हा दिवस, तुकोबराने एक प्रमाण दिलेलं आहे. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. 2 व्रत करायचे बरं का. कुणाला एकादशी जमत असेल तर एकादशी करा, कुणाला सोमवार जमत असेल तर सोमवारचं व्रत करा, आणि जर कुणाला दोन्ही जमत असले तर काही असणार हरकत नाही. एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्याची गती होईल नेनो. म्हणजे सोमवारचं व्रत जर केलं, लक्ष्मी त्या घरातून मात्र निघून मात्र अजिबात जात नाही. लक्ष्मी त्या घरामध्ये असणारी वास करते. आता त्या लक्ष्मीच्या बाबतीमध्ये वर्णन करतो बरं का, लक्ष करा. कोणती लक्ष्मी? सोनं असेल, चांदी असेल, पैसा असेल, अन्नधान्य असेल, हा लक्ष्मीचा असणारा हा भाग सांगितलेला आहे. आणि लक्ष्मी जर आली तर विष्णूला बोलवण्याची गरज पडत नाही. लक्ष्मी आल्याच्या नंतर विष्णू देव सुद्धा त्या घरामध्ये येतात, म्हणून सोमवारचं व्रत करायचं. नंबर 2 पुढला भाग सांगितलेला आहे वाराच्या बाबतीमध्ये. मंगळवार हा मंगलाच्या स्वरूपामधला असणारा भाग आहे.
आणि मंगळवार म्हटल्याच्या नंतर हा कोणाचा वार असतो? देवीचा, बरं का. आणि त्या दिवशी काली देवी तिची आराधना करायची असते. काली देवी माहिती का तुम्हाला? काली देवी, बरं का. कळत नसेल तर आणखी सोपं सांगतो. कळलं का आता? काली देवी, बरं का. हे साक्षात देवीचा एक अवतार आहे. बरं, हे अवतार महिला मंडळीचा भाग सोडून द्या, पुरुष मंडळीला हा अवतार कधी कधी पत्नी जर रागात आली का नाही, हा अवतार दिसतो, मग ते घराच्या बाहेर, बरं का. हा कालीचा अवतार आहे. मंगळवारचा असणारा दिवस आहे तो काली मातेचा दिवस आहे. म्हणजे दुर्गा माता असेल, तुळजा भवानी आई असेल, त्यांची असणारी पूजा मंगळवारच्या दिवशी करणं फार गरजेचं आहे. जर कोणी मंगळवारच्या दिवशी जर उपवास केला तर त्याला मोठमोठे रोग जरी असतील तर रोग नाश करण्याकरता मंगळवारचं व्रत सांगितलेलं आहे. कुणाला कुठला रोग जर असेल ना तर त्यांनी काय करायचं, मंगळवारचा वार धरायचा. मंगळवार लक्ष करा बरं का, कामाचं आहे. आता हे पुढं वार सांगितलेला आहे तो बुधवार. त्या बुधवाराच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे सुंदर स्वरूपामध्ये. जर बुधवारच्या दिवशी दधीयुक्त अन्नसे, म्हणजे दधी म्हणजे दही आणि अन्न असं तयार केल्याच्या नंतर जर कोणी दही आणि भाताच्या स्वरूपामध्ये विष्णूची जर पूजा जर कोणी केली तर विष्णूची पूजा केल्याच्या नंतर, म्हणजे बुधवारचं व्रत केल्याच्या नंतर जर कोणाला मुलगा हवा असेल म्हणजे पुत्र, तर बुधवारचं व्रत केल्याच्या नंतर त्याला पुत्र संततीची प्राप्ती होते. नवे नवे त्याला मुलगाच होतो. त्याच्याकरता त्यानं काय करायचं, बुधवारचं असणारं ते व्रत धरायचं. पुढे वर्णन केलेलं आहे, ज्यानं बुधवारचं व्रत केलं त्याला मित्र मात्र चांगला मिळतो. ज्यानं बुधवारचं व्रत केलं त्याला मित्र चांगला मिळतो. आता पुढे एक भाग सांगितलेला आहे, ज्यांचं लग्न राहिलेलं आहे त्यांच्याकरता, बरं का. आता फक्त पुरुष मंडळी करता. आता ज्यांचा विवाह राहिलेला आहे त्यांना मात्र पत्नी मात्र त्या ठिकाणी चांगल्या स्वभावाची असणारी मिळते. सकाळी बरोबर 9 वाजता जेवण्याचं ताट तयार, बुधवारचं व्रत धरल्याच्या नंतर, बरं का. अजिबात बिचारी कधी भांडणार नाही, काय नाही काय नाही काय नाही. ज्यांचे झाले ती म्हणतील, महाराज जरा अगोदर येऊन तुम्ही कथा सांगायची होती. आता काय उपयोग आहे, गाडी निघून गेली ना, आता हात दाखवून काय उपयोग आहे आता. म्हणजे बुधवारचं व्रत केल्याच्या नंतर पत्नी जसं आपल्याला त्यांच्याकडून अपेक्षा आहे का नाही, व्यवस्थित बोलावं वगैरे असणारी जी काही भूमिका आहे का नाही, खास कोण करते असे भांडणच नुसते असे. मग आता हे ते उपयोग नाही, बरं का. त्याचा काय आता काही उपयोग नाही. आता असं बुधवारच्या व्रताच्या बाबतीमध्ये पत्नीच्या बाबतीमध्ये पुष्टीची असणारी भूमिका सांगितलेला आहे. आता पुढला एक प्रश्न असा आहे, सांगा तुम्हाला लवकर मरू वाटतं का उशिरा मरू वाटतं? सांगा ना, मोकळ्या मनानं बोला, तसं काही अडचण नाही. मला सुद्धा लवकर मरू वाटत नाही, बरं का. ज्यांना दीर्घ आयुष्य जगायचं आहे, जास्त दिवसापर्यंत, एकदम जास्त दिवसापर्यंत ज्यांना जर जिवंत राहायचं असेल तर त्यांनी बुधवारचं व्रत करा, त्याला दीर्घ आयुष्य मिळेल. बुधवारचं व्रत सांगितलेलं आहे तो जास्त कालावधीपर्यंत असणारा, तो जिवंत राहील. याच्याकरता त्यांनी बुधवारचं असणारं व्रत करायचं. पुढे एक भाग सांगितलेला आहे, हा बुधवार असणारा कोणत्या देवतेचा वार आहे? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनिकाचे काम नाही येते. हा विठ्ठलाचा असणारा वार आहे बुधवार. बस. बोला विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोला विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोला विठ्ठल पाहावा विठ्ठल.
बुधवारच्या नंतर वार सांगितलेला आहे तो म्हणजे गुरुवार. आज आहे बुधवार आणि उद्या आहे गुरुवार. आता बुधवारचं महात्म्य झालं, आता गुरुवारचं महात्म्य ऐका. जर कोणी गुरुवारचं व्रत जर केलं ना, तर गुरुवार हा वार आहे आळंदी निवासी माऊलींचा बरं का. गुरुवार सगळ्यांनी एकदा टाळी वाजून भजन करा माऊलीच्या बाबतीमध्ये. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा उद्याचा असणारा वार म्हणजे गुरुवार. जर कोणी गुरुवारचं व्रत जर केलं तर गुरुवारचं व्रत केल्याच्या नंतर त्यांना देव प्रसन्न होतो. साक्षात देव, ज्या देवाची तुम्हाला अपेक्षा असेल तो देव प्रसन्न होणार. आणि जर एखाद्या वेळेस देव प्रसन्न झाला की तुमच्या मनामध्ये जी अपेक्षा आहे ती देवता मात्र तुमची अपेक्षा पूर्ण करणार. म्हणून गुरुवारचं व्रत असणार ते धरायचं. गुरुवारचं व्रत पुढं भाग सांगितलेला आहे. शुक्रवार, शुक्रवार हा जर उपवास जर कोणी जर केला शुक्रवारचा, तर तुमच्या घरामध्ये ज्या ज्या गोष्टी कमतरता आहेत, ज्याला आपण भोग ऐश्वर्य म्हणतो, कुणाची अपेक्षा अशी आहे, एसटीनं प्रवास करून आता आम्ही थकून गेलो बरं का, आता आमची सुद्धा अपेक्षा आहे शेजाऱ्यानं गाडी घेतली त्याच्यापेक्षा आमची गाडी जरा चांगली यावी, याला भोग ऐश्वर्य म्हणतात बरं का. भोग ऐश्वर्य जर त्यानं शुक्रवारचं व्रत जर केलं तर त्याच्या मनामध्ये जे जे भोग आहेत, गाडी असेल, चांगलं घर असेल, कॉट चांगला असेल, गादी असेल, खाण्याकरता चांगला असणारा भाग असेल, तुमच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत या इच्छा जर पूर्ण करायची असतील तर याच्याकरता शुक्रवारचं व्रत करा. भगवान शंकरांनी हे वार आपल्याकरता बनवले आहेत. किती वार झाले? 6 बरं का, 6 वार झाले. आता 7वा वार आहे का, 7वा वार आहे तो म्हणजे शनिवार. आणि हा शनिवार असताना जो वार आहे, हा शनिवार कोणत्या देवतेचा वार आहे? कोणाचा? वा, छान बरं का. हा शनिवार हा शनीचा सुद्धा म्हणतात आणि शनिवार हा हनुमंतरायाचा सुद्धा म्हणतात बरं का. म्हणजे शनिवारच्या दिवशी आपण काय करतो? हनुमंतरायाचा सुद्धा असणारा अभंग म्हणतो, म्हणजे शनेश्व. आणि आपल्या जवळ हा शनिवारची जी देवता आहे शनेश्वर, शनी शिंगणापूर बरं का आपलं हे, तिथं सुद्धा ह्या देवतेचा असणारा सुंदर स्वरूपामध्ये असणारा तो भाग आहे वास्तव्याचा. आणि हा शनीश्वर काय करतो? शनिवारचं व्रत धरल्याच्या नंतर माणसाचा अपमृत्यू होत नाही. महत्वाचा भाग आहे बरं का, लक्ष देऊन ऐका. जर शनिवारचं व्रत जर केलं तर शनिवारचं व्रत केल्याच्या नंतर अपमृत्यू होत नाही. अपमृत्यू म्हणजे कोणता? लक्ष करा. अपघाती मृत्यू. प्रवास आपला चालू आहे आणि ऍक्सिडेंट झाला ना, ऍक्सिडेंटमध्ये माणूस मरण पावला, याला अपमृत्यू म्हणतात. चांगला मृत्यू नाही बरं का. शेतामध्ये माणूस गेला, शेतामध्ये गेल्याच्या नंतर अचानक स्वरूपामध्ये आभाळ आलं, वीज कडाडली, माणसाच्या अंगावरच वीज पडली, याला अपमृत्यू म्हणतात. शेतामध्ये काहीतरी असणारी फवारणी चालू आहे, साप आला पायाला दंश केला, याला अपमृत्यू म्हणतात. विहीर काठोकाठ भरलेली आहे, पाय निसटला आणि माणूस पाण्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला, याला अपमृत्यू म्हणतात. घरामध्ये कुणीच नाही, वय भरपूर झालेलं आहे, बाजावर माणूस झोपलेला आहे
आणि घरामध्ये कोणी नसताना त्याचा बाजवरच मृत्यू झाला, हा मृत्यू सुद्धा चांगला नाही, अपमृत्यू आहे. जर हे अपमृत्यू एक नाहीत, अनेक स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. लाईटचा असणारा भाग आहे शॉक लागणं, असे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असणारे भाग सांगितलेत अपमृत्यूमध्ये. जर माणसाला मृत्यू येत असताना, मृत्यू तर प्रत्येक जणाला आहे, पण मृत्यू कसा यावा, लक्ष करा, मृत्यू कसा यावा, चांगला असणारा पर्वकाळ असावा, भजन पूजन असणारं चालू असावं, अशा स्वरूपामध्ये माणसाचा तशा सोहळ्यामध्ये असणारा मृत्यू यावा, याला मृत्यू चांगला म्हणतात. कीर्तन भजन असणारं चालू आहे आणि कीर्तन भजन चालू असताना भजन भजन करतच असणारा त्याचा असणारा जो काही देह आहे का नाही, राम राम म्हणता जावो माझा प्राण, म्हणजे देवाचं भजन करत असणारं प्राण निघून जावा, हा मृत्यू सगळ्यात चांगला असणारा मृत्यू आहे, सगळ्यात चांगला मृत्यू आहे. देवाचं भजन करत आपला प्राण असणारा निघून जावा. पण अपमृत्यू जर टाळायचा असेल तर याच्याकरता शनिवारचा असणारा वृत्त करा. म्हणून या ठिकाणी भगवान शंकरांनी आपल्याकरता 1 आणि 2 नाही 7 वाराची निर्मिती केलेली आहे. फक्त फरक एवढाच आहे, ज्याला जो वार आवडेल, लक्ष करा बरं का, ज्याला जो वार आवडेल त्यानं त्या वाराचा असणारा उपवास करायचा, देवाची पूजा करायची आणि तो वार धरायचा. आणि जर ज्याला सगळेच वार जर अपेक्षित असतील, हे सगळे जेवढे मी आता सांगितले का नाही, मग ताणच घ्यायची गरज नाही. मालकाला सांगायचं आता काय करा, एक शाबूचं पोतानूच घरी ठेवून द्या आता, बस, आलेला वार सोडणे नाही, बस संपलं. आलेला वार असणारा उपवास धरायचा. अशा स्वरूपामध्ये भगवान शंकरांनी 7 वाराची निर्मिती आपल्याकरता केलेली आहे. झालेली सेवा तुम्ही संत मायबाप तुमच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. बरोबर या ठिकाणी 9ला 5 मिनिटं असणारी कमी आहेत. आजची कथा वेळेवर असणारी सुरुवात झाली बरं का, एकदम वेळेवर सुरुवात झालेली आहे. जाता जाता आणखी एक असणारी भूमिका सांगतो. आज कथेचा असणारा आपला हा तृतीय असणारा हा दिवस आहे. हरिपाठ बरोबर 5 म्हणजे 5लाच या ठिकाणी सुरुवात होणार, 5 वाजता बरं का. आणि अशोक भाऊ, तुम्ही दररोज उद्याच्याला हरिपाठाला हजर राहायचं बरं का, बरोबर 5लाच हजर राहायचं. वाटलं तर तुम्हाला दूध काढण्याकरता काय अडचण असेल तर आम्ही दूध काढण्याकरता येतो जरा, हां. पण हरिपाठाला गावातली भजनी मंडळ आहे, तुम्ही आलात म्हणजे सगळेजण आणखी जरा येतील ना सगळे माणसं. आणि एक काम करायचं, ज्यांना पायाचा त्रास आहे त्यांनी इथे येऊन खाली बसा बरं का, लक्ष करा. पण पायाचा त्रास आहे त्यांनी खाली बसल्या साहजिक आहे, पण ज्यांचे पाय चांगले आहेत, हात चांगले आहेत, ते येतात हळूच येऊन खाली बसतात, उठत नाहीत. आणि त्यांना म्हणलं का नाही जरा टाळी वाजवा, जरा फुगे, मला येत नाही पुढे, मला येत नाही, हां अजिबात येत नाही, अजिबात नाही, मला नाचताच येत नाही, काही नाही. मग काही वरातीत नाचतेच बरं का तिकडं. अशी इकडं फुगडी खेळा म्हणलं की फुगडी खेळताना कशी नाचतात माहिती आहे का, फुगडी खेळताना हो का, राधा कृष्ण राधा कृष्ण, पाय बी हलवीत नाहीत आणि काहीच हलवीत नाहीत बा तिथं. आणि लग्नामध्ये तिकडं मग मोकळ्या नाचायचं. अरे नाचायचं असेल तर इथं नाचायचं बरं नाचले, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, छान बरं का. काही महिला म्हणजे माय नाच रे, बर ऐका बरं का, आता असं कोणी निंदा केली का नाही, देव म्हणतो बर 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 निंदा चालू आहे, मग तुम्हाला तिकडं मोकळ्या पटांगणात देव नाचतो.
हा मग नाचा मग पुन्हा मोकळ्या मना नाचा पुन्हा काही अडचण नाही काही नाही पुन्हा मग हा मग ते मान बी असे हालते पुन्हा हे ते. अरे बाबा इथं अजिबात लाजायचं नाही, इथं अजिबात लाजायचं हा मोकळ्या मना नाचायचं बघ घुंगरू मांडविला नाची रे, बघ घुंगरू मांडविला नाची. बघ घुंगर मांडविला नाची रे, बघ घुंगरू मांडविला नाची. आता एक महत्वाची भूमिका सांगतो. उद्याच्याला हरिपाठाला सगळेजण जेवढे तुम्ही कथेला आलात का नाही, खरंच हरिपाठाला या बरं का. त्याचं कारण एक सांगतो. हरिपाठ कीर्ती शब्द आहे का बरं का. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि पवित्रची होय देह त्याचा. तुमचं सगळं शरीर आहे का नाही, पवित्र जर करायचं असेल तर शरीर पवित्र करण्याकरता हरिपाठ आपल्याला येत जरी नसेल तर हरिपाठामध्ये येऊन बसा. ज्याचं शरीर चांगलं नसेल त्यांनी येऊन बसा, ज्यांना त्रास होत असेल. पण ज्याचं शरीर चांगलं आहे का नाही त्यांनी मोकळ्या मनाने टाळी वाजवायची, हरिपाठ असणारा म्हणायचा, टाळ घ्यायचा. अजिबात लाज भय शंका असणारी या ठिकाणी हे करायची. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो, आपल्या कामाचं आहे बरं का. महिला मंडळी खरं एकदम उत्तर द्या बरं का. दररोज तुमच्या घरचा स्वयंपाक कोण बनवतं? तुमच्या घरचा तुम्हीच बनवतो का नाही? चांगलं वाक्य आहे का बरं का. घरचा तुम्ही स्वयंपाक मरेपर्यंतच्या कालावधीमध्ये बनवा, मरेपर्यंत बनवा बरं का, मरेपर्यंत बनवा. पण पुण्याच्या भागामध्ये थोडा सुद्धा जमा होणार नाही, अजिबात जमा नाही. तुमचं कर्तव्य आहे ते. घरच्या माणसाला खाऊ घालणं हे तुमचं कर्तव्य आहे, याच्यामध्ये पुण्याचा भाग नाही. का तर तुमच्या घरचे माणसं आहेत ना, ते तुमच्या घरचे माणसं आहेत. माफी मागून बोलतो आता. हा आपला जो कथेचा भाग चालू आहे का नाही, कथेचा भाग, या ठिकाणी तुम्ही चपाती केलेली कोण खाणार आहे हे कुणाला सुद्धा माहिती नाही. तुम्ही केलेली चपाती एवढ्या मंडळीमध्ये कुणाच्या हिश्श्याला जाणार आहे, वाट्याला जाणार आहे, कुणालाच माहिती नाही. आणि इथं जी चपाती माणूस खाणार आहे तो माणूस नाही तर भगवान शंकर आहे. मग आपली बनवलेली चपाती, आपल्या हातानं बनवलेली चपाती भगवान शंकराच्या मुखामध्ये जावी किंवा भगवान शंकराच्या भक्ताच्या मुखामध्ये जावी. म्हणून एक माझी विनंती आहे, उद्या थोडंसं लवकर या. हे मंडळी तर स्वयंपाकाला माणसं लावणारच होते, पण काही जणांचं मत असं आलं